साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। भरधाव रेडीमिक्स डंपर वळण घेताना अचानक पलटी झाला। त्याचवेळी बाईकवरून चाललेल्या 2 विद्यार्थिनी डंपरखाली सापडल्या आणि चिरडल्या गेल्या। ही घटना पुणे येथील हिंजवडी माण रस्त्यावरील वडजाईनगर कॉर्नरजवळ काल सायंकाळी घडली। यात डंपर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे। प्रांजली महेश यादव वय 22 राहणार गोदरेज प्रॉपर्टीज म्हाळुंगे मूळ राहणार टेंभुर्णी तालुका माढा आणि आश्लेषा नरेंद्र गावंडे वय 22 राहणार गोदरेज प्रॉपर्टीज म्हाळुंगे मूळ राहणार शेगाव अमरावती अशी मृत्युमुखी पडलेल्या 2 विद्यार्थिनींची नावे आहेत। सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र कुराडे यांनी याबाबत माहिती दिली। प्रांजली आणि आश्लेषा या MIT कॉलेजमध्ये विज्ञान शाखेच्या शेवटच्या वर्षात शिकत होत्या। काल सायंकाळी त्या बाईकवरून चालल्या होत्या। वडजाईनगर कॉर्नरजवळ भरधाव आलेल्या डंपर चालकाचे वळणावर नियंत्रण सुटले आणि डंपर पलटी झाला। प्रांजली आणि आश्लेषा या डंपर खाली सापडल्या। 3 क्रेनच्या मदतीने डंपर बाजूला घेण्यात आला। डंपरमध्ये तब्बल 32 टन सिमेंट होते। डंपर चालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्याने डंपर पलटी झाला आणि 32 टनच्या या बोजाखाली दबल्या गेल्याने या दोन्ही तरुणींचा चेंदामेंदा झाला।